नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो आहे की खरा श्रीमंत कोण असतो, इव्हन श्रीमंत कसं व्हायचं। इन जनरल जेव्हा आपण आयुष्य जगत असतो ना, तेव्हा आपण पैसे कमवत असतो आणि ज्यावेळेस आपल्याकडे पैसे येतात ना, त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण श्रीमंत झालो। आणि ती पैशाची जी गोष्ट असते ती आपण आयुष्यभर कमवत असतो की आणखी पैसे वगैरे वगैरे। जेवढा जास्त पैसा तेवढे जास्त आपण श्रीमंत, अशी आपली एक व्याख्या आहे। पण तो जो पैसा आहे ना, तो आपल्याला कधी सुख देत नसतो। पैशामुळे आपल्याला सुविधा मिळतात, मान सन्मान मिळतो, सुख नाही मिळत, समाधान नाही मिळत, आनंद नाही मिळत। आता हे जे 3 शब्द वापरले मी, सुख असेल, समाधान असेल, आनंद असेल, हे जे शब्द आहेत ना, हे आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे शब्द आहेत। आपलं जे आयुष्य आहे ना संपूर्ण, ते ह्या 2-3 शब्दावर डिपेंड आहे। माझ्या आयुष्यामध्ये बरेचसे लोक आहेत ज्यांच्याकडून भरपूर पैसा आहे, पण मला त्यांच्याकडून 2 मिनिट पण जाऊ वाटत नाही। इनफॅक्ट ते लांब दिसले तरी पण मी माझा रस्ता बदलत असतो, जाऊच वाटत नाही, कारण त्यांच्याकडे फक्त पैसाच आहे। 2 मिनिट सुद्धा बसायला नको वाटतंय। विचार श्रीमंतीच नाही आहे, 2 रुपयाचे 2 कवडीचे विचार आहे त्यांच्याकडे, नुसता पैसाच कमवलाय। इनफॅक्ट ज्यावेळेस मी अशा लोकांकडे बघतो ना, त्यांच्या चेहऱ्यावर मला कधी समाधानच दिसत नाही, कधीच दिसत नाही। अशा लोकांना जवळच जाऊ वाटत नाही, कारण कसं असतं, जो माणूस स्वतः सुखी नसतो ना, तो समोरच्याला सुख नाही देऊ शकत। मग अशा लोकांकडे काय असतो, आहे त्या संपत्तीचा अहंकार, ताटमान करून नुसतंच सांगणं, माझ्याकडे एवढा आहे, माझ्याकडे तेवढा आहे, मी असं आहे, मी तसं आहे। आणि त्या संपूर्ण गोष्टींवर त्यांचं अस्तित्व टिकून राहिलेलं असतं, पण त्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये सुख देत नसतात। इनफॅक्ट आपल्याला त्या आनंदापासून, सुखापासून दूर घेऊन जात असतात, पण हे आपल्याला कळत नाही, कारण आपण त्या चक्रव्यूहामध्ये एवढे अडकलेलो असतो ना, आपल्याला बाकीची दुनिया दिसतच नाही। पैसा महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये, मी काय म्हणत नाही पैसा महत्त्वाचा नाही आहे, पण पैशाची जागा असते। आपल्याला किती लागतो हे आपल्याला कधी आपण त्याचा विचारच नाही करत। आपल्या लहानपणीपासून अशी एक प्रोग्रामिंग केली आहे की जेवढा जास्त पैसा तेवढे आपण जास्त सक्सेसफुल। पण मी जेव्हा जनावरांकडे बघतो ना, त्यांच्यामध्ये अशी गोष्ट नाही। ते रोज जातात, जेवढं लागतं तेवढं खातात, मस्तपैकी येऊन बसतात। पण माणूस तसा नाही, माणूस आयुष्यभर गोळाच करतो, जगतच नाही आयुष्य। त्यामुळे ते समाधान असताना त्यापाशी कधी टिकतच नाही। पैसा तर महत्त्वाचाच आहे, पण त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यापाशी वेळ असला पाहिजे स्वतःसाठी, स्वतःला विचार करता आला पाहिजे। आपण कधी विचारच नाहीत करतो तरी फक्त पैशाच्या रिलेटेडच विचार करतो। आणि एकदा पूर्ण आयुष्य निघून जाताना, एक टप्पा ओलांडतो तारुण्याचा, नंतर मग ज्यावेळेस आपल्या जवळचं जे मुलाच्या हातात जातं ना, मग आपण रिकामे होतो आणि मग लागतो बाकीच्या गोष्टी बघायला, पण तेव्हा काय उपयोग नसतो। माझ्या आयुष्यामध्ये बरीचशी लोक आहेत की ज्यांनी आयुष्यभर भरपूर काही कमवलं, पण ज्यावेळेस मुलं मोठी झाली ना, आज रोज रडत आहेत। आयुष्यात उगाच कमवलं, उगाच टाईम घालवला, अशी त्यांची कल्पना आहे। मला सांगत असतात की सुजित तू सावध राहा, लय बी कमवून ठेवू नकोस, हे करू नको, ते करू नको। कशामुळे झालं हे? कारण आपण आयुष्यामध्ये फक्त पैशाकडे लक्ष केलो। आपण कधी संतांजवळ गेलोच नाहीत, आपण कधी संतांना समजून घेतलंच नाही, आपल्या आयुष्यात कधी संतांचा स्पर्श झालाच नाही, आपल्याला आयुष्यात कधी संतच समजले नाहीत। त्यामुळे आपण आयुष्यामध्ये कधी श्रीमंतच नाही होतो। पैसा असणं म्हणजे श्रीमंती नसते, आपल्याकडं ते विचार श्रीमंती असली पाहिजे। आपल्याकडं ज्यावेळेस विचार श्रीमंत येते ना, त्यावेळेस मग आपल्याला आत्मसमाधान लाभतं, तोपर्यंत नाही लाभत। आपण कितीही पैसे कमवू दे, भरपूर लोक आहेत, भरपूर पैसा आहे, समाधान नाही आहे। माझ्याकडे एक माझे मित्र आहेत, त्यांचा छोटासा व्यवसाय भंगार गोळा करण्याचा। तो व्यक्ती रोज येतो माझ्याकडे, हसत खेळत येतो, मस्तपैकी चहा पाणी करतो, 10-15 मिनिटं गप्पा मारतो। पण ज्यावेळेस मी त्या व्यक्तीशी बोलत असतो ना, त्याच्या चेहऱ्यावर मला कधी धावपळ दिसत नाही, अस्ताव्यस्त दिसत नाही। तो रोज येतो, मस्तपैकी बसतो, 10-15 मिनिटं गप्पा मारतो, रोज त्याचं जे शेड्यूल आहे ते फॉलो करतो। म्हणतो झोपल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला मी झोपलेला असतो। इनफॅक्ट अशा लोकांशी बोलायला आवडतं देखील, कारण मनामध्ये जास्त विचार चालू नसतात फालतूचे, हे करायचंय, ते करायचंय, असं करायचं, तसं करायचंय। बॅक ऑफ द माइंड त्या गोष्टी करत असतो आपण, पण त्या गोष्टीला जास्त धरून नाही ठेवायचं। ज्यावेळेस आपण त्या गोष्टीने जास्त पकडतो ना, आपल्यापासून आनंद दूर पळत असतो, सुख दूर पळत असतं। प्रत्येक गोष्टीची एक जागा आहे, ते आपल्याला मॅनेज करता आलं पाहिजे, पण आपल्याला हे कधी शिकवलं जातच नाही। हे कोण शिकवतं? संत शिकवतात।
प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र आहे, आयुष्य जगण्याचं सुद्धा एक शास्त्र आहे, पण आपण कधी तिकडे जातच नाही. आणि आपल्याला वाटत असते की मला सगळं माहिती आहे. जन्मल्यापासून आपण अशा स्वघोषित मोठ्या लोकांमध्ये आपण वावरत असतो आणि आपल्याला वाटत असतं की मला माहिती आहे, पण तो धोका आहे आपल्यासोबत. ज्यावेळेस आपण संतांजवळ जातो ना आणि संत आपल्यावर कृपा करतात, संत आपल्याला ज्यावेळेस कळायला लागतात ना, त्यावेळेस आयुष्यामध्ये कोणाला भीक मागण्याची वेळ नाही येत. कारण संत आपल्याला एवढं मोठं करतात, एवढी मोठी विचार श्रीमंती देतात, एवढं मोठं वैभव देतात ना, हे पैसा, किरकोळ, प्रॉपर्टी हे किरकोळ वाटायला लागतात. कारण ज्यावेळेस आपल्याला स्वतःचा आत्मबोध होतो ना, माणूस ह्या किरकोळ गोष्टींमध्ये लक्ष नाही जास्त घालत. तो स्वतःमध्ये तल्लीन असतो, स्वतःमध्ये रममाण असतो आणि तिथं आयुष्याचा आनंद आहे, तिथं समाधान आहे. आपण आयुष्यभर बाहेर पडतो, माणसाला वाटतं की मी हे घेतल्यानंतर सुखी होईन, ते भेटल्यानंतर ते घेतल्यानंतर सुखी घेईन, हे घेतल्यानंतर सुखी होईन, ही नोकरी लागल्यानंतर मी सुखी होईन, माझ्याकडे एवढं झाल्यावर मी सुखी होईन, गावातला 1 नंबर माणूस झालो की मी सुखी होईन, मी आमदार झालो की खुशी होईन, खासदार झालो की खुशी होईन, मंत्री झालो की खुशी होईन, पंतप्रधान झालो की खुशी होईन. पण तिथे समाधान नाही आहे. तो आपल्याला एक भ्रम आहे, तो तिथं गेल्यानंतरच तुटतो, पण तोपर्यंत आयुष्यातला भरपूर टाईम निघून गेलेला असतो. आयुष्यामध्ये श्रीमंत व्हायचं असेल तर पहिल्यांदा संतांजवळ जावं लागतं. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, हे असते श्रीमंती. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. कुठून येत आहेत हे वाक्य? देव पहावयासी गेलो, देव होऊन या ठेलो. कुठून येत आहेत हे वाक्य? कुठलाही श्रीमंत व्यक्ती हे वाक्य नाही लिहू शकत. जगातला कितीही मोठा असू दे, हे फक्त तुकोबाराय लिहू शकतात. एकांतामध्ये वेळ घालवलाय, संतांना जवळ केलंय, हे असते श्रीमंत. ज्यावेळेस आपल्याला आत्मबोध होतो ना, मग ह्या बारक्या किरकोळ गोष्टींमध्ये माणसाला रस नाही राहत. म्हणजे त्याही गोष्टी महत्त्वाच्या असतात आयुष्यामध्ये, पण त्यामध्ये तेवढा रस नाही राहत. मग तेव्हा देव जरी आपल्या जवळ आला ना, आपण देवाला सुद्धा काय मागत नाही, ठीक आहे, आय एम हॅपी ऑल द टाइम. ती एक भावना आतमधून चालू असते. आणि ज्यावेळेस आपण असे जगायला लागतो ना, मग आपण कोणाला किंमत नाही देत. म्हणजे ती अहंकाराची किंमत नाही आहे. म्हणजे आपण स्वतःमध्ये रममाण असतो. कोणी आलं तरी ओके, कोणी नाही आलं तरी ओके. म्हणजे माझ्या बाबतीत बऱ्याचशा लोकांचा एक गैरसमज आहे की मी लोकांना जास्त किंमत नाही देत, आणि हे खरं आहे. मी सिरियसली जास्त लोकांना किंमत नाही देत. मी स्वतःमध्ये खुश असतो. माझ्यावर बरेचसे लोक क्रिटिसाइज करतात की लय एकटा राहतो, येत नाही, करत नाही वगैरे वगैरे. काय गरजच नाही ना. आय एम हॅपी. मला जे पाहिजे ते मला भेटतंय आणि मी एकट्यामध्ये खुश आहे. मला 6 महिने एखाद्या वळवंटा जरी नेऊन टाकलं तरी मला 1 मिनिट सुद्धा बोर नाही होणार. तेवढं मला आता ते भारी वाटतं एकट्यामध्ये राहायला. इनिशियली ह्या गोष्टींचा मला देखील खूप मोठा त्रास झाला आहे. असं नाही आहे की मला ह्या गोष्टी लगेच भेटल्यात. ह्या गोष्टीसाठी खूप मोठा संघर्ष आहे, साधना आहे. जेव्हा आपण त्या प्रोसेसमधून जात असतो ना, मग आपल्याला कळायला लागतं, त्यावेळेस आनंद यायला लागतो. त्यावेळेस ते प्रोसेस खूप अवघड असते. इनफॅक्ट मी हे बोलत एवढं सोपं जरी असलो, एवढं सोपं नसतात ह्या गोष्टी. ज्यावेळेस आपल्याला आपल्या जवळचे सगळेच लोक लाद घालतात, ज्यावेळेस सगळे सोडून जातात, त्यावेळेस ते टिकून राहणं एक ठिकाणी स्वतःला घेऊन ते खूप अवघड असतं. कारण देवसुद्धा आपली त्या गोष्टी वेळेस परीक्षा घेत असतो की आपण किती पॉवरफुल आहे, आणि ती खरी आपली पॉवरफुल होण्याची ताकद असते. आणि नंतर एक टाईम असा येतो ना की सपोज कोणी असलं तरी पण आपण खुश असतो, कोणी नसलं तरीही खुश असतो. आज मी इतका एकटा राहतो, इतका एकटा फिरतो, मला कधी असं वाटत नाही की मी एकटा पडलो आहे वगैरे वगैरे. कारण ते आता ती सवय लागून गेली आयुष्यामध्ये. एक ती ताकद आहे. आणि मोस्टली जे संतांचे शब्द आहेत ना, त्या शब्दांवरती माझं चालू असतं की ते शब्द ताकद देतात. पहिल्यांदा मला लेखक, कवी यांच्याकडे मी जास्त बघायचो, पण त्यातून नंतर माझा जो आयुष्यामध्ये टप्पा जो पुढचा दिसला ते म्हणजे संतांचं लिखाण. म्हणजे पहिल्यांदा मी कॉलेजमध्ये असताना कविता लिहायचो, म्हणजे लोकांना इम्प्रेस करण्यासाठी इनिशियली लिहायचो. नंतर कविता लिहित असताना मी मोठमोठ्या कवींच्या कविता ऐकायला लागलो. त्यावेळेस मला कळायला की यार आपल्याला नाही कळत. कवितानंतर मी ज्यावेळेस UPSCची तयारी करायला लागलो, त्यावेळेस मला फिलॉसॉफी माझ्या वाचनात आली. फिलॉसॉफी ज्यावेळेस गेलो ना, त्यावेळेस मग अवाक झालो की ते एकच लाईन्स असतात, पण त्याच्यामध्ये खूप मोठा डीप मिनिंग असतो. मग ते उत्क्रांत होत गेलो. म्हणजे ते तेवढ्या पुरता मी सीमित नाही राहिलो. माझ्या जी विचाराच्या कक्षा होत्या किंवा माझ्या आयुष्याच्या ज्या
विचारांच्या कक्षा होत्या त्या वृंदावत जात होत्या दिवसेंदिवस. ज्यावेळेस मला फिलॉसॉफी कळायला त्यावेळेस मग स्पिरिच्युअलिटीमध्ये एंटर झालं. स्पिरिच्युअलिटी नंतर मग गॉड वगैरे वगैरे. आणि तो ओव्हरऑल जो सब्जेक्ट किंवा ते जे माझं चालू होतं 2-4 वर्ष, ते मला खूप एन्जॉय केलं त्या गोष्टींचा. आणि त्यावेळेस मला जे मिळत होतं ना, ते मी एक्झॅक्टली शब्दांमध्ये नाही सांगू शकत. त्यावेळेस मला संत कळायला लागले, संतांचे शब्द कळायला लागले. आणि खरं सांगायचं झालं तर ह्या गोष्टींमध्ये टप्प्याटप्प्याने गेलोय. डायरेक्टच मी संतांच्या शब्दापाशी गेलोय अशातला विषय नाहीये. प्रत्येक गोष्टीला छोट्या छोट्या लेवलला समजून घेत मी पुढे गेलोय. त्यामुळे त्या गोष्टी मला जास्त करून समजत गेल्या. योग्य वेळेला योग्य गुरु भेटत गेले, योग्य वेळेला योग्य गोष्टी समजत गेल्या, योग्य वेळेला योग्य सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि मी त्या गोष्टीवर अंमल करत गेलो. त्यामुळे त्या गोष्टी मला मिळत गेल्या. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये संतांचं असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण संतांजवळ जातो ना आणि संत आपल्याला स्पर्श करतात म्हणजे त्यांचे शब्द ज्यावेळेस आपल्या आयुष्यात येतात ना, त्यावेळेस मग आपण श्रीमंत झाल्याशिवाय नाही राहत. मग आपली विचार श्रीमंती वाढते. आपण एकट्यामध्ये संपूर्ण दुनिया असते. अनुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा. कुठून येतात हे शब्द? त्याला म्हणतात श्रीमंती. कुठं मी 10 एकर घेतलं आणि 5 एकर घेतले, किरकोळ लोकांची लक्षणं आहेत रे. तुला बनायचंय ना, इन्फिनिटी बन, खूप मोठा बन, म्हणजे कोणी नसणार आहे. आणि हे स्वतःचं जे सेल्फ ॲनालिसिस आहे, सेल्फ डिस्कवरी आहे, त्याला म्हणते ॲक्च्युअलमध्ये श्रीमंती. आणि ज्यावेळेस आपण स्वतःला ओळखतो, ते आतमध्ये आपल्याला माहिती असतं की डीप विदिन मी कोण आहे. पण दुनियातल्या ह्या किरकोळ गोष्टी आपल्याला फरक नाहीत करत. आणि ते कळणं हीच ॲक्च्युअलमध्ये खरी श्रीमंती. पण आपल्याला ह्या गोष्टी कधी कळत नाहीत. आपण ह्या पैशाच्या नशेमध्ये एवढे अडकलेलो असतो ना, आपल्याला बाकीची दुनियाच दिसत नाही. जायची वेळ होती तरी पण आपल्याला कळत नाही की मी एक्झॅक्टली काय करतो. मध्ये मी एक वाक्य लिहिलं होतं की बेवडा तो बेवजह बदनाम है, उसके नशे में दम है ही नहीं, पी तो हमने रखी है, पता ही नहीं चल क्या रहा है. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही चालू आहे हे आपल्यालाच कळत नाही की नेमकं काय चाललं आहे. आपल्याला वाटतं की मी बरोबर आहे, मोस्टली नाही. ज्यावेळेस आपण संतांजवळ जातो ना, मग झटके बसायला लागतात. बापरे, हे असं पण असतं का, ते तसं पण असतं का, मला काहीच माहीत नाही आहे. म्हणजे तो आतला प्रवास आहे आयुष्याचा, तो खूप महत्त्वाचा आहे. आणि आपला जो प्रवास आहे ना, तो आपल्याला स्वतःलाच करावा लागतो. आपले वडील श्रीमंत आहेत म्हणून ती श्रीमंती आपल्याला येत नाहीत. आपला मुलगा श्रीमंत आहे, आपला भाऊ श्रीमंत आहे म्हणून आपण श्रीमंत होत नाही. ते त्यांची श्रीमंती आहे. कारण आनंद हा स्वतःचा इंडिव्हिज्युअल असतो. माझा भाऊ आनंदी असेल म्हणून मी नाही आनंदी राहू शकत. माझे वडील आनंदी आहेत म्हणून त्यांचा आनंद मला नाही शिफ्ट करता येत. आनंद हा इंडिव्हिज्युअल असतो. समाधान हे इंडिव्हिज्युअल असतं. स्वतःला स्वतःच्या रस्त्याने चालावं लागतं. स्वतःला तो संघर्ष करावा लागतो. बाहेरच्या दुनियामध्ये आपल्याला ती येतात उघड्या गोष्टी, पण तिथं आनंद नाही आहे, तिथं सुख नाही आहे, तिथं समाधान नाही आहे. समाधान हा शब्द एकदम छोटा जरी वाटत असला ना, आयुष्यातील सगळ्यात प्रिशियस थिंग जर कुठले असतील तर ती म्हणजे समाधान. तो चेहऱ्यावर असतो, प्रत्येकाला दिसत नाही ते. आणि जे वसवस कुत्र्यासारखे पाठीमागे लागलेत ना, त्यांच्या तर ते कधी तिथपर्यंत पोहोचूच नाही शकत. म्हणजे लोक म्हणत असतात समाधान ही मांडण्याची गोष्ट आहे. म्हणजे माझ्या जवळची एक व्यक्ती आली होती, मला म्हणले समाधान ही मांडण्याची गोष्ट आहे. मी म्हणले काय मानतो नेमकं एक्झॅक्टली तुम्ही? हे वाक्य मी आजपर्यंत बरीच वर्ष झालं ऐकत आलोय. नेमकं एक्झॅक्टली तुम्ही मानताव काय? जोपर्यंत आपण संतांच्या जवळ जात नाहीत, जोपर्यंत आपण स्वतःला डिस्कवर करायला लागत नाही, मी कोण आहे, माझी इंद्रिय कशी आहेत, प्रेम काय असतं, इच्छा काय असते, त्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण बारकाईनं अभ्यास करत नाहीत ना, तोपर्यंत आपण श्रीमंत नाहीत होत. तोपर्यंत आपल्याला समाधान नाही मिळत. कोणी कितीही मोठा दावा करू दे की मी हॅप्पी आहे वगैरे, हे ते क्षणिक आहे. ते थोड्या वेळानं अजून बॅक टू नॉर्मल होतं, पण लोकांना दाखवता येत नाही. मोठ्या लोकांची सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे की आतमधून माझी काय अवस्था ही त्यांना दाखवता येत नाही. त्यांना जगासमोर हसावंच लागतं. आहे त्या संपत्तीवर उड्या हाणावेच लागतात. रोज काय ना काहीतरी त्यांना नवीन करावंच लागतं. असं काय नाही आहे. त्याचे पैसा पण आयुष्यामध्ये महत्त्वाचा आहे. मी असं म्हणत नाही पैसा महत्त्वाचा नाही, पण पैशामध्ये सुख नाही आहे. पैसा हा आयुष्य जगण्यासाठी महत्त्वाचा आहे. पण हे जे मी बोलतोय ते खूप महत्त्वाचं आहे. पण ह्या गोष्टी आपल्याला कोणी सांगत नाही. आणि हा जो प्रवास असतो ना, हा आपल्याला एकट्यालाच करावा लागत असतो, कुणाला सांगायचं नाही. आणि ज्यावेळेस आपण ह्या प्रवासातून जातो आणि कुठेतरी जाऊन पोहोचतो, त्यावेळेस मग आपल्याला कळायला लागतात गोष्टी. आणि मग आपण जगाला सांगायला लागतो. लोक ऐकत नसतात, हेही सांगतो.
तुकोबाराय मोठे आहेत हे शेवटपर्यंत लोकांना सहन नाही झालं, पटलंच नाही लोकांना त्या गोष्टी. तुकोबारायांचा शेवटपर्यंत विरोध केला. पण त्या शब्दांमध्ये जी ताकद आहे ना ती तोपर्यंत आपल्याला कळत नाही जोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. ते वाक्य आहे, संताची महिमा संतची जाणे. कोणाला पण नाही कळत संतांचं काय एक्झॅक्टली काय लिहिलंय त्यांनी. संताची महिमा संतची जाणे. त्यासाठी आपल्यामध्ये त्या क्वालिटीज असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला संत कळाले पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा असं असतं आपल्या शेजारी मोठे माणूस बसलेला असतो हे पण आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. आपण पेहराव बघतो, लोकांचे कपडे बघून, परिस्थिती बघून त्याला किंमत देत असतो. मागचे 4-5 वर्ष झालं मी एवढ्या सगळ्या गोष्टी लिहितोय करतोय, पण 99% लोकांना कळत नाही मी एक्झॅक्टली काय लिहितोय. माझ्यावर ज्यावेळेस ते बोलतात ना मला कळतं की त्यांना अजून काहीच कळालेलं नाही आहे. त्यावेळेस आतमध्ये एवढं जरा थोडंसं वाईट वाटायला लागतं, यार काय लोकांना ते कळतच कसं काय नाही आहे. लोक ज्यावेळेस फोनवर बोलतात, काय बोलतात, सगळ्या गोष्टी सांगतात, तेव्हा किरकोळ गोष्टी करत राहतात लोक, काय बोलतात काय व त्यांनाच माहीत असतात गोष्टी. त्यामुळे परत मी हा मार्ग बदललाय की मला यूट्यूबवरती बोलायचं आहे. ज्यावेळेस मी शब्दांद्वारे ज्यावेळेस मी स्पष्टीकरण देईल ना त्यावेळेस लोकांना थोड्या बहुत गोष्टी समजू शकतात. म्हणून परत हा मार्ग निवडलाय. त्यामुळे जेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला संतांची संगत भेटते ना त्यावेळेस आपण जगामध्ये सर्वात श्रीमंत होतो. कंपॅरिझन नाही करायचं रे, कोणी मोठा नाही. हे कधी येतं ज्यावेळेस आपण स्वतःवरती काम करतो, आपण संतांच्या सोबत जातो. अलिंगणे संताची या, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. पाय म्हणजे ज्ञान, म्हणजे दिव्य झाली माझी काया, अलिंगणे संताची या. कुठून येत आहेत हे शब्द? हे असतं आयुष्याचं गणित. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.